या ठिकाणी उपस्थित असलेले या अधिवेशनाचा समारोप ज्यांच्या उपस्थितीत आणि ज्यांच्या प्रकट मुलाखतीने होतोय असे महाराष्ट्राचे लाडके नेते, आपल्या सर्वांचे लाडके दादा उपमुख्यमंत्री अजित दादा, महाराष्ट्राच्या कला क्षेत्रात ग्रामीण महाराष्ट्र आणि ग्रामीण महाराष्ट्रातली पात्र नक्की कशी आहेत हे आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून सिने जगताला दाखवणारा कलाकार, अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, लेखक गिरीश कुलकर्णी या अधिवेशनाला उपस्थित असलेले, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व लोकप्रतिनिधी ज्यांचा आज पुरस्कार देऊन आपण गौरव करतोय, ते महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातले हिरे आणि अगदी चांदा ते बांदा भागात विखुरलेल्या डिजिटल मीडियाच्या वाड्यावस्त्यावर पोहोचलेल्या पत्रकार बंधूंनो, भगिनींनो, आज सकाळच्या सत्रात आदरणीय शाहू महाराजांच्या हस्ते आपल्या अधिवेशनाचं उद्घाटन झालं. चंद्रकांत दादा, त्याचबरोबर खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत आपलं पहिलं सत्र सुरू झालं. दिवसभरात आपण वेगवेगळ्या विषयांवर तज्ज्ञांसोबत चर्चा केली, त्यांची व्याख्यानं ऐकली आणि आता महाराष्ट्राच्या राजकारणात एक ज्यांच्याबद्दल आशावादी नेतृत्व म्हणून तुम्ही आम्ही पत्रकार सदैव पाहत आलेलो आहोत, अशा आदरणीय अजितदादांच्या मुलाखतीनं, आणि तीही मुलाखत सेलिब्रिटीनी घ्यावी अशा प्रकारची इच्छा राज्यातल्या डिजिटल पत्रकारांनी व्यक्त केली होती. दादा पत्रकारांना भेटतात, अनेक ठिकाणी त्यांच्या मुलाखती होतात, पत्रकार परिषदाही होतात, परंतु डिजिटल मीडियाच्या अधिवेशनाच्या निमित्तानं त्यांची होणारी मुलाखत ही पत्रकारानं घेण्याऐवजी, संपादकानं घेण्याऐवजी एखाद्या कसलेल्या कलाकारानं घेतली तर त्याला सामाजिक दृष्ट्या वेगळं महत्त्व प्राप्त होईल. या प्रामाणिक हेतूनं आम्ही सर्वांनी आज आदरणीय दादांची प्रकट मुलाखत गिरीश कुलकर्णी सारख्या नामवंत कलावंतांच्या मार्फत आज आपण घेत आहोत. दादा, आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की कोविड नंतर जगाला समजलं की जर लोकांपर्यंत थेट पोहोचायचं असेल तर मुख्यमंत्री असो अथवा ग्रामसेवक असो, त्याला कुठल्या तरी लाईव्ह शिवाय पर्याय नाही. आणि त्यामुळं अगदी फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्र्यांपासून ग्रामसेवकापर्यंत करत असताना आपण अनुभवलं आणि तेव्हापासूनच देशात, महाराष्ट्रात आणि जगात डिजिटल पत्रकारिता फोफावली. यानंतर कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावरती उपस्थित असणाऱ्या समारोप सोहळ्याप्रसंगीच्या सगळ्या अतिथी मान्यवरांचा यथोचित सन्मान डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने होतोय. सुरुवातीला मगाशी सन्माननीय राजा माने साहेबांनी सांगितलं की पत्रकारांच्या मधल्या लाडक्या नेत्यांची जेव्हा चर्चा होते त्यावेळी रोखठोक दादा हे नेहमीच आपल्या सर्वांच्या चर्चेत असतात आणि असे चर्चेतले दादा आज प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून आपल्या समोर व्यक्त होण्यासाठी आपल्या विनंतीला मान देत आवर्जून उपस्थित आहेत आणि या प्रसंगी त्यांचं स्वागत आणि त्यांचा यथोचित सन्मान या डिजिटल मीडियाचे संस्थापक अध्यक्ष असणारे सन्माननीय राजा माने साहेब यांनी आपल्या हस्ते करावं अशी मी त्यांना विनंती करते. रोखठोक असणारे दादा या प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत आपली ही मुलाखत आणि आपल्या मनातल्या अनेक अशा प्रश्नांना इथं उत्तरं देत आहेत. खरं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये चर्चेत असणारं नेतृत्व म्हणजे सन्मान्य नामदार अजितदादा पवार साहेब. खरं तर असं म्हटलं जातं कि जो पहाड़ों से टकराए उसे तूफान कहते हैं, जो पहाड़ों से टकराए उसे तूफान कहते हैं और जो तूफानों से टकराए उसे अजित दादा पवार कहते हैं.
आणि असं धडाडी नेतृत्व आज आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं उपस्थित आहेत आणि मी त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करताना त्यांनाच या मुलाखतीच्या माध्यमातून बोलतं करण्यासाठी जे आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत असे ख्यातनाम निर्माता, दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता असणारे सन्माननीय गिरीशजी कुलकर्णी सर, त्यांचंही आपण स्वागत करतोय. मी विनंती करते या डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य तेजस राऊत यांनी मंचावरती उपस्थित राहत त्यांचं स्वागत करावं. या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे आजच्या या मुलाखतीचे मुलाखतकार असणारे देऊळ वळू सारख्या गाजलेल्या चित्रपटांचे सर्वेसर्वा, बॉलिवूड आणि मराठी चित्रपट सृष्टीतले ख्यातनाम निर्माता, दिग्दर्शक, लेखक आणि ख्यातनाम अभिनेते सन्माननीय गिरीशजी कुलकर्णी सर, जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं करूयात. मी पुन्हा एकदा या मान्यवरांचं इथं स्वागत करते आणि आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांचे सन्मान्य दादांची मुलाखत होणार आहे आणि त्याचबरोबर यंदाच्या वर्षीच्या महाराष्ट्र डिजिटल स्टार आणि महागौरव पुरस्कार 2024 या पुरस्काराचंही वितरण आपण या ठिकाणी करतोय. सन्मान्य नामदार अजितदादा पवार साहेब यांना मी विनंती करते या प्रसंगी आपल्या शुभ हस्ते महाराष्ट्र महागौरव पुरस्कारानं आपण या मान्यवरांना इथं सन्मानित करावं. सुरुवातीला मी या ठिकाणी आमंत्रित करते ज्यांना आपण महागौरव पुरस्कारानं सन्मानित करतोय असे आरसीसी क्लासेस लातूरचे प्राध्यापक शिवराजजी मोटेगावकर प्राध्यापक यांना मी मंचावरती आमंत्रित करते. शिक्षण क्षेत्रातला सर्वात मोठा लोकप्रिय ब्रँड म्हणून प्राध्यापक शिवाजीराव मोटेगावकर सरांच्या आरसीसी क्लासेसचा उल्लेख राज्यभरामध्ये केवळ महाराष्ट्रातच नाही तर राष्ट्रीय स्तरावरती या ब्रँडनं खास ओळख निर्माण केलेली आहे. आणि अशा शिक्षण क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे प्राध्यापक शिवराजजी मोटेगावकर लातूर यांना यंदाच्या वर्षीच्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीनं या महागौरव पुरस्कारानं आपण इथं सन्मान्य नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मानित करतोय. याचबरोबर पुढचा सन्मान होतोय उदगीरी शुगर अँड पॉवर लिमिटेडचे चेअरमन डॉक्टर राहुल शिवाजीराव कदम यांनी मंचावरती यावं अशी विनंती आहे. फक्त 2च व्यक्तींनी मंचावरती यावं, फक्त दोघांनीच कृपया पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती यावं. पुढचा सन्मान होतोय, तिसरा सन्मान होतोय सन्माननीय श्री प्रकाशजी रघुनाथ अवताडे सांगली, संस्थापक सीईओ आयडियल ॲग्री अँड सर्च ग्रुप इंडस्ट्रीज. याचबरोबर वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी गोवा शिपयार्ड लिमिटेडचे निखिलजी वाघ गोवा यांनाही मी मंचावरती आमंत्रित करते. पुरस्कार देण्यात येतोय उदगीरी शुगर अँड पॉवर लिमिटेडचे डॉक्टर राहुल शिवाजीराव कदम. उद्योग आणि सामाजिक क्षेत्रामध्ये तरुण उमदा नेतृत्व म्हणून आज अतिशय महत्त्वपूर्ण योगदान त्यांनी या ठिकाणी दिले. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद मात्र त्यांच्या या कार्यकर्तृत्वाला आपण सर्वांनी देऊयात. पुढचा सन्मान श्री प्रकाशजी रघुनाथ अवताडे सांगली, आयडियल ॲग्री सर्च ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज. प्रतिकूल परिस्थितीतून शेतीतून मोती पिकवण्याचे आणि हजारो शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण करणारे एक अतिशय महत्त्वपूर्ण योगदान सन्माननीय प्रकाशजी अवताडे सांगली यांच्या हातून या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून त्यांना आपण या पुरस्कारानं सन्मानित करतोय. पुढचा सन्मान होतोय वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी गोवा शिपयार्ड लिमिटेड श्री निखिल वाघ गोवा. निखिल वाघ सर 2011 पासून गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी म्हणून योगदान देत आहेत. 19 वर्षापासून ते जनसंपर्क क्षेत्रामध्ये योगदान देत आहेत आणि प्रॉमिसिंग PR पर्सन ऑफ द इयर चाणक्य पुरस्कार 2023 ला त्यांना या क्षेत्रातल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल प्राप्त झालाय. म्हणून निखिलजी वाघ सर यांचं अभिनंदन. पुढचा पुरस्कार श्री तुकाराम आणि सौ रागिणी कंदकुरे, श्री तुकाराम आणि सौ रागिणी कंदकुरे, धनंजय ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, छत्रपती संभाजीनगर. 1999 मध्ये छत्रपती संभाजीनगरात स्थापन झालेल्या धनंजय ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजनं उद्योग क्षेत्रामध्ये आज आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा इथं निर्माण केलेला आहे आणि त्यांच्या या क्षेत्रातल्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी आपण यंदाच्या वर्षीच्या डिजिटल मीडिया महागौरव पुरस्कारानं आपण त्यांना सन्मानित करतोय. पुढचा सत्कार स्वीकारण्यासाठी सौ विद्याताई पोळ, डॉक्टर प्रियाताई शिंदे आणि अरुणाताई बर्गे यांनी उपस्थित राहावं. यानंतर श्री महादेव शिवप्पा चौगुले यांनीही उपस्थित राहावं अशी विनंती. पुढचा सन्मान होतोय माजी नगराध्यक्ष पेठ वडगाव सौ विद्याताई गुलाबराव पोळ यांनी कृपया आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी यावं. राजकीय, सामाजिक, सहकार, शैक्षणिक, कृषी अशा सर्वच क्षेत्रामध्ये आदर्शवत अशी कामगिरी बजावणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्व म्हणजे पेठ वडगावच्या माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ
आज विद्यमान नगरसेविका म्हणून रौप्य महोत्सवी नगराध्यक्ष ज्येष्ठ नेते दिवंगत विजयसिंहजी यादव यांच्या त्या कन्या आहेत आणि त्यांचंही योगदान या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे। यानंतर डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे आणि डॉक्टर अरुणाताई बर्गे यांना मी मंचावरती आमंत्रित करते। विषमुक्त किचनची संकल्पना राबवणाऱ्या डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे आणि प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ असणाऱ्या साताऱ्याच्या अरुणाताई बर्गे त्यांच्या या क्षेत्रातल्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी आज महाराष्ट्र महागौरव पुरस्कारानं आपण सन्मानित करतोय। आपण त्या दोघींसाठीही जोरदार टाळ्यांची दाद देऊयात, त्यांचंही कौतुक करूयात। पुढचा सत्कार श्री महादेव शिवप्पा चौगुले यांच्यानंतर शशिकांत धोत्रे आणि वर्षा लांजेवार यांनी कृपया येऊन थांबावं। पुढचा पुरस्कार आहे तुषार उद्योग समूह अतिग्रेचे संस्थापक श्री महादेव शिवप्पा चौगुले यांना आपण या पुरस्कारानं सन्मानित करतोय। कमवा आणि शिका या योजनेतून आपलं शिक्षण पूर्ण करत घराच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी शिकवणी घेणारे एक तरुण अचानक कुक्कुटपालनच्या व्यवसायाचा ध्यास घेतात आणि मोठ्या संघर्षातून आपलं एक वेगळं क्षेत्र या क्षेत्रातही निर्माण करतात। असे महादेवजी चौगुले यांना या पुरस्कारानं सन्मानित करतोय। पुढचा पुरस्कार आहे ख्यातनाम असे चित्रकार शशिकांत वामन धोत्रे, महागौरव पुरस्कारानं आपण त्यांना सन्मानित करतोय। शशिकांतजी धोत्रे हे केवळ महाराष्ट्रातच नाही तर भारतभर गाजणारं या क्षेत्रातलं एक महत्त्वपूर्ण नाव। त्यांची चित्र सोशल मीडियावरती व्हायरल होतात। आपल्या विस्मयकारक चित्रासाठी ते रंगीत पेन्सिल आणि काळ्या कागदाचा वापर करतात आणि त्यातूनही एक अतिशय सुंदर असं चित्र रेखाटत अगदी जगभरामध्ये सोलापूर सारख्या मातीचा सुगंध अगदी 7 समुद्रापलीकडे त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून पोहोचवले असे शशिकांत धोत्रे। पुढचा पुरस्कार आहे वर्षा तुळशीदास लांजेवार चंद्रपूर, महिला शेती चळवळीच्या प्रणेत्या। चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागभीड तालुक्यातील चिंदीचक इथे महिला शेतकरी वर्षा तुळशीदार लांजेवार ग्रामीण भागामध्ये त्यांनी अनोखं कार्य केलेलं आहे। स्वतः सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग करतानाच अनेक महिलांना सुद्धा त्यांनी यासाठी प्रोत्साहन केलेले आणि यासाठी आपण हा पुरस्कार देतोय। पुढचा पुरस्कार आहे श्री प्रवीण प्रभाकर माळी सांगली यांना मी मंचावरती आमंत्रित करते। प्रवीण प्रभाकर माळी प्रसिद्ध वास्तुविशारद, पर्यावरणाला अनुकूल अशा वास्तूची डिझाईन साकारणाऱ्या वास्तुविशारदांची संख्या खरं तर फारच कमी आहे आणि सन 2002 पासून या क्षेत्रामध्ये ते अतिशय महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत असे प्रवीणजी माळी सांगली। पुढचा पुरस्कार अंबिका मसालेच्या चेअरमन नलिनी गायकवाड पुणे यांना मी आमंत्रित करते। 2000 मध्ये बचत गटातील शेतमजूर महिलांना एकत्रित करून झोपडीतून सुरू झालेला अंबिका मसाले आता देशभरामध्ये एक प्रसिद्ध ब्रँड म्हणून झालेला आहे असे अंबिका मसालेच्या चेअरमन नलिनीताई गायकवाड पुणे यांच्यासाठीही जोरदार टाळ्यांची दाद आपण देऊयात, त्यांचं कौतुक करूयात। या निमित्तानं पुढचा पुरस्कार आपण देतोय डिजिटल महास्टार पुरस्कार। लोकप्रिय फॉर्म्युला रेसर म्हणून कृष्णराज महाडिक कोल्हापूर यांना या पुरस्कारानं आपण सन्मानित करतोय। फॉर्म्युला रेस मध्ये भारताचे अनेक वेळा प्रतिनिधित्व करणारे देशातले पहिलेच मानाचे BRDC ब्रिटिश फॉर्म्युला 3 ग्लोबल चॅम्पियनशिप प्रथम क्रमांकानं मिळवून देण्याची अभिमानास्पद कामगिरी करणारे कोल्हापूरचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांनी साधले। ते सध्या YouTube जगतातील लोकप्रिय स्टार आहेत आणि म्हणून त्यांना आपण या पुरस्कारानं सन्मानित करतोय। कृष्णराज महाडिक यांचं अभिनंदन। पुढचा पुरस्कार खास रे टीव्ही मनोरंजन मीडिया कंपनीचे संस्थापक श्री संजय श्रीधर कांबळे पुणे यांना मी मंचावरती आमंत्रित करते। अल्पावधीतच नावारूपात आलेल्या खास रे टीव्ही या संस्थेचे ते संस्थापक आहेत संजय श्रीधर यांनी देशात आणि देशाबाहेरही नाव कमवलेलं आहे। 15 वर्षापासून ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांना आपण या पुरस्काराच्या माध्यमातून सन्मानित करतोय। पुढचा पुरस्कार पंढरपूरचे श्री नागनाथ सुतार HPN मराठी YouTube चॅनल, पंढरपुरातील HPN YouTube चॅनलच्या माध्यमातून उच्च तंत्र कौशल्य बातमी मूल्यांची जोड देऊन ग्रामीण महाराष्ट्रामध्ये नावारूपात आलेल्या डिजिटल स्टार म्हणजे नागनाथ सुतार, अतिशय होतकरू असं हे तरुण व्यक्तिमत्व आणि त्यांना या पुरस्काराच्या माध्यमातून आपण इथे सन्मानित करतोय। या सगळ्याच आमच्या महाराष्ट्र डिजिटल स्टार आणि महागौरव पुरस्कार प्राप्त मान्यवरांना आपण इथे सन्मानित केलं। मान्यवरांचे आभार।